Hello, good afternoon to students. Welcome to the DK Institute of Mathematics. तर आपण आज बघणार आहोत की पी वाय क्यू क्वेश्चन MST CET 2022मध्ये झालेले काही पी वाय क्यू क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. तर बघा आता याच्यामध्ये जे पहिला क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला इफ एक्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स वाय प्लस स्क्वॉट इनवर्स एक्स वाय देन डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स कॉमा वाय दॅट इज 4,2. आपल्याला पॉईंट दिलेले आहेत एक्स कॉमा वायची व्हॅल्यू दिलेली आहे 4,2. फिअर एक्स वाय बिलॉंग्स टू द रिअल नंबर. हा क्वेश्चन बघा MST CET 2022मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर आपल्याला ऑप्शन काय काय दिलेले आहेत -2, -1/2, 2 अँड 1/2. तर आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा. बघा आता हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आपल्याला माहिती आहे एक्स वाय इज इक्वल टू आपल्याला आधी गिवन फंक्शन लिहायचं दिलेलं इफ एक्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स वाय प्लस स्क्वॉट इनवर्स एक्स वाय. हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. तर बघा आता आपण प्रॉडक्ट रूल बघलेला आहे डिफरन्शिएशनमध्ये क्लास 12मध्ये. बघा आता डिफरन्शिएशनमध्ये आपण प्रॉडक्ट रूल बघलेला आहे. प्रॉडक्ट रूल काय सांगतो आपल्याला बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स व डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही इज इक्वल टू काय भेटते आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही. जर आपल्याला दोन फंक्शन दिलेले असतील तर त्या दोन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बघा. पहिलं फंक्शन ॲज इट इज बघा यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डी व्ही बाय डी एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज व्ही देन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन डी यू बाय डी एक्स. हे रूल आपल्याला काय इथं यूज करायचं आहे. बघा आता आणि आपल्याला काही क्लास 12मध्ये आपण काही रिझल्ट बघलेले आहेत इम्पॉर्टंट रिलेशन बघलेले आहेत. बघा आता त्याच्यामध्ये आपण हे रिलेशन बघलेले आहेत साईन इनवर्स एफ ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू याची व्हॅल्यू काय असते π/2. तसेच टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स एफ ऑफ एक्स याची व्हॅल्यू काय असते π/2. तसेच सिमिलरली सेक इनवर्स एफ ऑफ एक्स प्लस कॉसेक इनवर्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं π/2 असतं. तर बघा आता आपण हा क्वेश्चन कसा सॉल्व करणार आहोत. आपल्याला प्रॉडक्ट रूल तर माहीत आहे. तर बघा आता इथं प्रॉडक्ट रूल आपण यूज करतो आणि टॅन इनवर्स एक्स वाय प्लस स्क्वॉट इनवर्स एक्स वाय इज इक्वल टू वॉट काय असते याची व्हॅल्यू आपण आता बघली आहे रिलेशन. याची व्हॅल्यू काय असते π/2. आधी आपण लिहून घेऊ एक्स वाय इज इक्वल टू काय असते याची व्हॅल्यू π/2 असते π/2. सो डिफरन्शिएशन ऑन बोथ साईड. आता काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बोथ साईडचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. बघा डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू बोथ साईड. काय येईल मग आपलं इथं प्रॉडक्ट रूल यूज करायचा. आधी घेतो डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2. तर बघा आता काय येईल मग आता इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट रूल काय येईल पहिलं फंक्शन ॲज इट इज एक्स ॲज इट इज देन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन वायचं डेरिव्हेटिव्ह काय आहे ते डी वाय बाय डी एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज काय आहे सेकंड फंक्शन वाय ॲज इट इज देन डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट फंक्शन एक्स इज इक्वल टू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट फंक्शन इज ऑलवेज बी 0. बघा आता प्रत्येक कॉन्स्टंट फंक्शनचं काही पण कॉन्स्टंट फंक्शन असो त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं ऑलवेज बी 0 असतं 0. बघा आता याला सॉल्व करू एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतं 1 असतं इज इक्वल टू 0. बघा आता एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आता याला आपण सॉल्व करू बघा डी वाय बाय डी एक्स इज एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय असतं प्लस वाय तिकडे जाऊन काय होईल -5. आपल्याला काय फाइंड करायचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं फाइंड करायचं ॲट द पॉईंट विथ रिस्पेक्ट टू पॉईंट काय दिलेलं आपल्याला 4,2. मग काय येईल आपलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय आहे ते -y बाय एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येईल मग आता बघा वायची व्हॅल्यू काय येतं वायची व्हॅल्यू काय दिली आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती आहे 4 आहे आणि वायची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. वायची व्हॅल्यू पुट करूत आपण वायची व्हॅल्यू किती आहे मग दिली आपल्याला वायची व्हॅल्यू किती दिली 2 दिली. किती दिली मायनस ॲज इट इज बघा 2 अपॉन आणि एक्सची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 4 दिली 4. आता 2 याला हे करू डिवाइड 2 2 2 2 4
मग देन आपल्याला काय भेटते मग बघा, dy बाय डी एक्स. बघा dy बाय डी एक्स, dy बाय डी एक्स इज इक्वल टू काय भेटते, -1/2. बघा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय भेटते, मग आपल्याला dy बाय डी एक्स इज इक्वल टू काय भेटते, -1/2. बघा इथं ऑप्शन कोणता आहे मग इथं करेक्ट, ए ऑप्शन काय दिलं -2, बी काय दिलं -1/2. तर आपलं ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, बी इज द करेक्ट आन्सर. मग आपला आन्सर काय येईल, -1/2 येईल.